भाजपचे नेते आहेत, भाजपचे कार्याध्यक्ष आहेत. 6,500 लोक बेघर झाली. भले कोर्टाची काही सूचना असतील, पण या 6,500 कुटुंबांची फसवणूक झालेली आहे. बिल्डरनं खोटे कागदपत्र तयार करून, बनावट कागदपत्र तयार करून, आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो, राजकीय पाठबळ असतं. त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते आणि म्हणून तो एवढा उंच इमारती उभा करतो आणि खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे सामान्य मध्यमवर्गीयांना विकतो. त्या घरांवर त्यांना कर्ज मिळालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे बँकांनी त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलं आहे. म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत. बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी. या सरकारला 6,500 कुटुंब एका क्षणात बेघर होतात, रस्त्यावर येतात. मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवलीसारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही, याची लाज वाटत नाही. गौतम अडाणी यांच्या प्रकल्पासाठी, हाऊसिंग प्रकल्पासाठी जेवढी मेहनत करताय तेवढी मेहनत भाजप सरकारनं किंवा जे गृहनिर्माण मंत्री आहेत, मुख्यमंत्री, त्यांनी डोंबिवलीतल्या या 6,500-7,000 गरिबांवर जर मेहरबानी केली असती तर ही लोक बेघर आणि उद्ध्वस्त झाली नसती. रवींद्र चव्हाण पळून जात आहेत. त्या भागाचे आमदार रवींद्र पवार हे पलायन करत आहेत. जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्यांना भेट देत नाहीत, पळून जात आहेत. हा काय प्रकार आहे? या 6,500 कुटुंब ही जवळजवळ आता मरण पावलेली आहे, रस्त्यावर आहेत. तुम्ही मस्साजोगच्या सरपंचाचा विषय घेताय, त्यांना गोळ्या मारून ठार केलं या सरकारनं आणि 6,500 कुटुंबांना बुलडोजर खाली चिरडून मारलं आहे. डोंबिवलीच्या दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे, मरण आहे. 6,500 कुटुंबाच्या प्रकरणामध्ये कोण राजीनामा घेणार? ही कुटुंब बेघर झालेली आहेत. संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही मुंडेंचा राजीनामा मागताय. रवींद्र चव्हाण त्या भागाचे अनेक वर्ष आमदार आहेत. त्या भागाचे अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण आहेत ना, ते राजीनामा देणार आहेत का? जी 6,500 कुटुंब रस्त्यावर आली आहेत, बेघर झाली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत सर्वच बाबतीत. मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष कोण आहे? ते राजीनामा